नमस्कार मित्र, मी प्रशांत शेंडे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सर्ट्स अँड इंडायसेस है ना, स्कॉलरशिप 8वा वर्ग स्कॉलरशिप या पुस्तकातून आपण अभ्यास करत आहोत। त्याच्यातला चॅप्टर कोणता सुरू आहे, घातांक व करणी है ना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सर्ट्स अँड इंडायसेस। तर त्यासाठी काही बेसिक नियम आपल्याला बघायचे आहेत। ते नियम कसे अप्लाय करायचे ते आपण एक एक एक्झाम्पल वगैरे त्याच्यासोबतच बघू आणि त्यानंतर मग डायरेक्टली आपण कशावर सुरू करू, सॉल्व्ड एक्झाम्पल आणि त्यानंतर एक्झरसाइज। ठीक आहे, तर बघा हे काही नियम आहेत, आपल्याला हे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत इंडायसेसचे आणि सर्ट्सचे। सर्ट्स म्हणजे काय असते, जे अंडर रूटवाले असतात, ज्यांच्या प्रॉपर स्क्वेअर रूट वगैरे निघू शकत नाही किंवा इरॅशनल नंबर जे असतात, म्हणजे ज्यांची व्हॅल्यू इरॅशनल येत असते त्याला पण आपण काय म्हणत असतो, सर्ट्स म्हणत असतो। आणि इंडायसेस म्हणजे काय असते, तर जे पॉवरमध्ये तुम्ही पाहिलं असाल डोक्यावर 2, 3 वगैरे लिहिले राहतात ना, क्यूब म्हणतो किंवा स्क्वेअर म्हणतो, त्याला आपण काय म्हणत असतो, इंडेक्स म्हणत असतो। त्याच्या जो प्लुरल फॉर्म असते त्याला इंडायसेस म्हणतो आपण। ठीक आहे, तर बघा त्या जसं आपण एक्स वगैरेची बेरीज कसं करायची, ॲडिशन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कसा करायचा ते वगैरे शिकलो होतो। त्याच प्रकारे यांचे पण काही काय असतात, रूल असतात, म्हणजे यांचे ॲडिशन कशी करायची पॉवरवाल्या संख्यांचे ते आपल्याला बघायचे आहे। ठीक आहे, तर याच्या जो खालची संख्या असते, जसं जो ए आहे, ए है ना, त्याला आपण बेस म्हणू आणि ज्याच्या डोक्यावर जो असते त्याला इंडेक्स म्हणू किंवा पॉवर म्हणू। ठीक आहे, जर बेस सेम असेल आणि पॉवर अलग असेल आणि त्यांच्या काय झालेला असेल इनटू, तर सरळ काय होत असते त्यांच्या है ना, त्यांच्या पॉवरची ॲडिशन करून पण आपण उत्तर मिळवू शकतो। म्हणजे जसं मी एक एक्झाम्पल घेतला, ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतला, सपोज 2च्या पॉवर 3 इंटू 2च्या पॉवर 2, तर याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, तर किती यायला पाहिजे, सरळ 2च्या पॉवर 3 प्लस 2। आता तुम्ही जर बघाल तर असं जरी तुम्ही केले डायरेक्टली तरी पण व्हॅल्यू किती येईल, 2⁵ म्हणजेच किती 32, म्हणजे 2 वेळा 2चा गुणाकार किती वेळा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे किती आली, आणि जर तुम्ही अशा प्रकारे पण करता तरी पण उत्तर किती येईल, 32। म्हणजे आपण अशा प्रकारच्या व्हॅल्यूला काटपीट करण्यासाठी डायरेक्टली अशा प्रकारे मांडू शकतो, हे त्याचं म्हणणं आहे ना। म्हणजे व्हॅल्यू दोघांच्या सेमच येतील, पण कसं असते, म्हणजे याच्या ठिकाणी हा मांडू शकतो आणि याच्या ठिकाणी तो मांडू शकतो, असं त्याला सांगायचं आहे। बघा, जसं 2च्या पॉवर 3 केला असता तर काय आला असता, आणि 2च्या पॉवर 2 4, तर 8 आला, म्हणजे सेम उत्तर येते असं त्याला सांगायचं आहे। आणि हे आपल्याला म्हणजे वापर करू शकतो, या प्रॉपर्टीचा आपण काय करू शकतो, वापर करू शकतो, हे त्याला सांगायचं आहे। ठीक आहे, देन सेकंड प्रॉपर्टी काय असते, काय आहे, म्हणजे जर जसं आता इथे इंटूमध्ये होतं तर आपण पॉवरची काय घेतली, ॲडिशन, इथं काय आहे, काय करायचं म्हणते मायनस। सपोज मी 2च्या पॉवर 3 डिवायडेड बाय 2च्या पॉवर 2 केलो। ठीक आहे, तर हा सरळ उत्तर कोणाच्या बरोबर येईल म्हणते, 3 - 2 म्हणजेच 1च्या बरोबर येईल, 2च्या पॉवर 1, म्हणजे उत्तर किती येईल, डायरेक्ट 2। जर तुम्ही असं नाही केलं आणि असं पण केलं तरी पण तेच आहे। बघा, 2च्या पॉवर 3 म्हणजे काय, 2 गुणिला 2 3 वेळा, आणि इकडे 2 गुणिला 2 वेळा, 2 2 2 2 कटला, काय राहिला असता उत्तर, है ना। म्हणजे असे करा नाही तर असे करा, पण कसं आहे, कधी कंडिशन अशी असते की काटपीट आपण करू शकत असतो, है ना। म्हणजे अशा प्रकारे राहिल्यावर काटपीट करू शकत नाही, तर अशा रूपात मांडला तर इझिली काटपीट होऊ शकते। त्या कारणानं आपल्याला हे नियम थोडेसे माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, जर काय म्हणते बघा, आता जर या प्रकारे झाले असेल, सपोज 2च्या पॉवर 2 आणि त्यानंतर 3, ठीक आहे, तर आपण डायरेक्टली 2च्या पॉवर 2 गुणिला 3 म्हणजेच 2च्या पॉवर 6 लिहू शकतो आणि उत्तर तेवढीच येईल, म्हणजे 64 जवळजवळ उत्तर येईल। बघा इथं पण जसं 2च्या पॉवर 2 केलं मी ना पहिले, म्हणजे 4, आणि 4चा क्यूब केलं तर किती येते, आणि याची पण व्हॅल्यू किती येईल, कळलं का। तर हे प्रॉपर्टीज बनवू शकता किंवा आपण त्याची आयडेंटिटीज बनवू शकता तुम्ही, असं राहील तर असं मांडायचं, असं राहील तर असं मांडायचं। तर हे आपल्याला थोडेसे काय करावं लागणार आहे, लर्न करावं लागणार आहे। ठीक आहे, जसं इकडे 2 संख्या असतील आणि दोघांच्या पॉवर 1 असेल,
म्हणजे ब्रॅकेटमध्ये असेल आणि त्याच्या पॉवर असेल तर आपण तो पॉवर दोघांना पण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. अगेन डिवाइडमध्ये असेल तर डिवाइडमध्ये पण आपण दोघांना देऊ शकतो. देन कोणत्या पण किती पण मोठी संख्या राहू, किती पण मोठी संख्या राहू, तिच्या पॉवरमध्ये जर शून्य आला तर तिची व्हॅल्यू किती होऊन जाईल? सरळ सरळ समजलं? शून्य नाही होणार, 1 होणार. ठीक आहे. त्यानंतर ह्या प्रकारचा वापर आपण करत असतो युनिट कन्व्हर्जन वगैरे मध्ये. तुम्हाला फसवते कधी कधी ऑप्शनमध्ये है ना. 10 रेज टू पॉवर, जसा 10 रेज टू पॉवर 2 लिहिलेला राहत नाही. सपोज 5 इज इक्वल टू 10 रेज टू पॉवर 2 असा उत्तर यायला पाहिजे, पण ऑप्शनमध्ये कसा दिलेला राहते माहिती आहे का? यालाच कसं लिहिते तो? 10 × 1/10 रेज टू पॉवर -2. तर कोणती प्रॉपर्टी वापरली यानं इथं? तर ही वाली प्रॉपर्टी वापरली. म्हणजे पॉवर अगर इंटू मध्ये लिहिलेला आहे किंवा वर लिहिलेला आहे न्यूमरेटरमध्ये, त्याला डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं आहे तर सरळ पॉवरच्या समोर काय करून टाकायचा? मायनस. ठीक आहे. पण सपोज मायनसमध्ये आहे ना, सपोज मी हा अशा प्रकारे असता 10 रेज टू पॉवर -2, तर या गोष्टीला मला पॉझिटिव्ह लिहायचं आहे तर मी कसं लिहू शकतो? 10 रेज टू पॉवर +2 डिवाइडमध्ये. ठीक आहे. तर या प्रॉपर्टीचा सुद्धा वापर होत असते. देन हे तर सर्ट्समध्ये पण आपण बघणार आहोत. बघा ही वाली प्रॉपर्टी जो यंत असते, यंथ रूटला आपण 1/n दाखवू शकतो पॉवरमध्ये लिहिताना. म्हणजे सपोज मी ना म्हटलं 8चा क्यूब रूट, 8चा, तर मी काय लिहू शकतो? 8चा क्यूब 8चा पॉवर 1/3. त्याची पण व्हॅल्यू किती येईल? 2. याची पण व्हॅल्यू किती येईल? म्हणजे फक्त या गोष्टीला, हे जे गोष्ट आहे ना इकडची, या गोष्टीला आपण पॉवरमध्ये लिहायची आहे तर 1/, मध्ये लिहू शकतो जो रूट असेल तर त्याला. ठीक आहे. मग सपोज आता ऑलरेडी याचा स्क्वेअर होता या पूर्ण रूटचा है ना, याला आपण 1/, मध्ये लिहू शकतो. तर n × n झाला असता. अरे n × n झाला असता. बघा याला अंदरच्या अंदर मी काय लिहिलं असतं? a⁴ आणि हा बाहेर 1 होता, बरोबर. तर मग ही वाली प्रॉपर्टी लागली असती, अंदर 1 बाहेर 1, तर त्यांच्या काय होत असते? पॉवरच्या इंटू होत असते. ठीक आहे. तर मग यांच्या इंटू झाला असता तर 1/n × n म्हणजे काय झाला असता? a⁴ म्हणजे सरळ सरळ a. जर सर्ट्सच्या अंदर सर्ट्स असेल है ना, रूटच्या अंदर रूट असेल तर काय होते? डायरेक्ट त्यांच्या इंटू करून पण आपण व्हॅल्यू काढू. इकडे जर मध्ये गुणाकारात 2 संख्या असतील रूटच्या खाली, ठीक आहे, रूटच्या खाली मध्ये 2 संख्या असतील तर त्यांना आपण स्प्लिट सुद्धा करू शकतो, दोघांना वाटू सुद्धा शकतो. तसेच डिवाइडमध्ये सुद्धा. आता इथं काय केलेलं आहे तर तुम्ही हा वाला फॉर्म्युला बघितला असाल, a + b² है ना. तर काय येत असते? a² + b² + 2ab, बरोबर. बस इथं a ठिकाणी आपला काय आहे? √a. तर इथं a² झाला होता तर √a² करून तर काय येईल? काय येईल? तसंच इथं बघा, इथं काय झाला होता? यावाल्या b² झाला होता, तर इथं √b² केला तर काय आला? b. अरे √b तुम्ही काय कराल? स्क्वेअर, तर काय येईल? b येईल ना. हां. तसंच इकडे 2ab होता, बरोबर. 2ab होता. तर इथं काय झालं असेल बघा, इथं 2 × √a × √b. आता या रूटच्या पॉवर दोघांमध्ये सारखा आहे तर याला आपण एकत्र लिहू शकतो बाय युजिंग दिस प्रॉपर्टी. अरे कळलं. तसंच हा वाला a - b² a² - b² + 2 अरे होता. इकडे हा वाला फॉर्म्युला a - b × a + b, यांचा जेव्हा गुणाकार होत असते ते a² - b² है ना. हे प्रॉपर्टी आहेत. आता हे फॉर्म्युले कसे आले हे सुद्धा आपण त्या चॅप्टरमध्ये बघू. ठीक आहे. आणि आज सायंकाळपासून लाईव्ह क्लास सुरू होऊ शकते, म्हणजे होईल 7 वाजतापासून. कशाची? NMMSच्या इंटेलिजन्स, NMMSच्या. ठीक आहे. आता रोज आपण जमत पावतला रोज सायंकाळी 7 ते 8 काय राहील? लाईव्ह क्लास राहील यूट्यूबवर. ठीक आहे. इंटेलिजन्सची NMMSसाठी. ठीक आहे. तर नोटबुक पेन घेऊन बसा बढिया. आणि
समजून घ्या आणि त्यानंतर तुमच्याजवळ जे पुस्तक असेल त्या पुस्तकातून तशा टाईपचे प्रश्न काय करून पहा, सोडवून पहा. म्हणजे एका बाजूला आपला काय इंटेलिजन्स पण का होऊन जाईल, कवर होऊन जाईल. ठीक आहे. टाईम नाही मिळत ना मग, आपली शाळा असते, त्यानंतर मग आपण हा अभ्यास केव्हा करू, तो अभ्यास केव्हा करू, किंवा केव्हा शिकवू, है ना. तर मग आपण सायंकाळी तसं चालू करू, नंतर रिपीट करू क्लासमध्ये पुन्हा. ठीक आहे. चल, तर हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. हे इथले 8 आणि इथले 8 एवढे जरी असतील तरी तुम्ही सॉल्व करू शकता कोणत्या पण प्रकारचा प्रॉब्लेम. तर बघूया आता आपण नमुना प्रश्न. चलो ठीक आहे. तर बघा, नमुना प्रश्न घ्यायच्या अगोदर आपण काही थोडेसे बेसिक पाहून घेऊयाचे आहे ना, की यांची ॲडिशन कशी केली जाते, सबट्रॅक्शन कशी केली जाते. ठीक आहे. तर जर लाईक सर्ट्स असतील, लाईक सर्ट्स म्हणजे ज्यांच्या या अंडर रूटच्या खाली जर सारखी व्हॅल्यू असेल, सारखी व्हॅल्यू असेल तर त्यांची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. पण अनलाईक सर्ट्स असतील, जसे की एक्स आणि इकडे काय असेल वाय, सपोज इकडे 3x असेल, इकडे 2y असेल, तरी पण आपण यांची काही ॲडिशन करू शकत नाही. यांची काही ॲडिशन करू शकत नाही. 3 पण असेल तरी पण ॲडिशन करू शकत नाही. कळलं का? जर अशा प्रकारचे असतील अनलाईक सर्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यू असतील अंडर रूटच्या अंदर, तर त्याची आपण ॲडिशन करू शकत नाही. हां, त्यांच्यातून कॉमन जरूर काढू शकतो. जसं याच्यातून काय कॉमन निघत आहे 3, तर इकडे काय वाचला अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय. इकडे आता हे लाईक सर्ट्स आहेत, याच्यासमोर काही नाही म्हणजे काय असते 1, काय असते तर 1 अंडर रूट एक्स प्लस 1 अंडर रूट एक्स काय होऊन जाईल 2 अंडर रूट एक्स. जसं इथे बघा लाईक सर्ट्स आहे, पुन्हा याच्यासमोर काही नाही म्हणजे काय असते, तर हा अंडर रूट एक्स तर जसाच्या तसा, तर 5 + 1 त्यांच्या कोइफिशियंट म्हणजे समोरचा जो असते त्याची काय होत असते, बेरीज होत असते. जसे आपण एक्स वगैरेची ॲडिशन वगैरे शिकला ना, एक्सची ॲडिशन कशी करतात, एक्स वाय वगैरेची व्हेरिएबलची आहे ना, अगदी त्याच प्रकारे आपल्याला सर्टसोबत नियम लावायचे आहे, है ना. मग जसं बघा आता 2 मधून 7 जाते का, लाईक सर्ट्स आहे, लाईक सर्ट्स आहे, पण 2 मधून 7 जातात का, नाही. 2 मधून 7 जात नाही. मग 7 मधून 2 काढला तर मायनस अंडर रूट 3, कारण सारखा आहे, है ना. त्या एक्सच्या ठिकाणी नंबरसुद्धा येऊ शकतात. तसंच बघा आता इथून काही प्लस मायनस होईल का, होणार नाही, कारण अनलाईक आले, सारखे आहेत का. तर मग याच्यातून काय करू शकतो म्हटलं मी, कॉमन काढू. तर किती कॉमन निघत आहेत बघा, 4 निघत आहेत. तर याच्याजवळ काढायला असता फक्त अंडर रूट 2 आणि इकडे 4 × 4 = 16 आणि अंडर रूट 3. तर या प्रकारे त्याचं उत्तर लिहू शकत होतो. आता गोष्ट राहिली इंटूची. तर लाईक सर्ट्स असेल डायरेक्ट तर काय होते, जसा तर याचा स्क्वेअर झाला असता तर स्क्वेअर कटला असता तर काय आला असता, है ना. डायरेक्ट पण ही मांडू शकता. आता अनलाईक सर्ट्स आहेत बघा, इकडे एक्स आहेत इकडे, तर त्यांच्या नंबरचा इंटू करून टाका पहिले. 3 × 2 = 6, है ना. आणि अंदरमध्ये काय होत असते ते एक्स इंटू म्हणजेच 6 अंडर रूट एक्स. ठीक आहे. हां, मग इकडे वेगवेगळे दिसून राहिले, यांच्या पहिले करून टाका. तर 5 दुने आणि अंडर रूटमध्ये काय आला असता 3 दुने म्हणजे अंडर रूट 6. कळलं, अरे कळलं. मग इकडे आता हा स्क्वेअर आहे, इकडे साधा आहे, तर ॲडिशन होईल का, पहिले याला आपण स्क्वेअरच्या रूपातून काढून घेऊया. तर हा स्क्वेअर दोघांना पण लागू होईल. ठीक आहे. म्हणजे 5चा स्क्वेअर आणि अंडर रूट 2चा स्क्वेअर, अंडर रूट 2चा स्क्वेअर. अबे हा जसा आता याचा स्क्वेअर आला होता अंडर रूट एक्सचा स्क्वेअर, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एक्स बाहेर निघला होता डायरेक्ट. तर याच्यातून काय निघेल बाहेर, दोस्त ना, कोणीतरी इकडे 4 म्हणलं नव्हतं. मग तर इकडे किती झाला 25 दुने 50 + 5 अंडर रूट 2. आता याच्याजवळ अंडर रूट आहे का, याच्याजवळ आहे, तरी पण आपण याची ॲडिशन करू शकत. मग याच्यातून काहीतरी कॉमन काढू शकतो म्हटलं मी ना. काय कॉमन काढू शकतो, 5 कॉमन काढू शकतो. तर इथे राहिले असते 5 × 10 आणि इकडे काढायला असता अंडर रूट 2. आता बघा इकडे सारखे आहेत, तर पहिले नंबरचा इंटू करून टाका. 3 ×
7 यांच्या इंटू झाला असता म्हणजे √3च्या काय आला असता म्हणजे 21 गुणिला 3 3 दुने 6 3 1 कळलं. तर या प्रकारे थोडे बेसिक आहेत. मी अजून 1-2 वेळा हा पाहून घ्यायचा चांगलं ना. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण नमुना प्रश्न बघू. ठीक आहे. चला बघा. तर हा आहे पहिला प्रश्न आपल्याजवळ. अरे आहे अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न आहे. इज इक्वल टू किती म्हणते बरोबर. त्याला सॉल्व कसं करायचं तर सर्ट्स आणि इंडायसिस दोघांचे पण आपण रूल एकमेकांमध्ये लावू शकतो. कळलं का. हां तर कसं सर आता इकडे बघा पॉवरच्या इकडे इंटू आहे सगळ्या ठिकाणी एक्सच आहे. अरे एक्सच आहे तर इकडे इंटू मध्ये दिसत आहे तर आपण याला काय करू शकतो प्लस करू शकतो. आणि इकडे पण इंटू मध्ये दिसत आहे तर याला पण काय करू शकतो अरे प्लस करू शकतो. म्हणजे काय झाला असता सरळ सरळ √(x) च्या पावर 2/3 प्लस 1/, प्लस √(x) आणि इकडे √(x) च्या पावर 3/4 प्लस 1/4 प्लस बरोबर. हां मग काय झालं असतं समोर तर हे बघा डिनॉमिनेटर सेम आहे तर वरच्या न्यूमरेटरची काय झाली असते ॲडिशन. म्हणजे किती आला असता याच्या उत्तर 3/3 3/3 कटला काय आला असता बरोबर. हां आणि इकडे 3 + 1 4 आणि भागीला 4 4 4 कटला काय तर √(x) प्लस √, आणि इकडे सुद्धा √(x) प्लस √, तर 2√(x) आणि इकडे पण 2√, आणि हे काय कटले असते तर काय आला असता उत्तर. तर बघा आहे उत्तर 1. अरे आहे की नाही आहे. आता हा एवढा सगळा तामझाम त्यांच्या पावर फलाना ढेमकाना काही लिहित बसायचं नाही जास्त. काय करायचं जेवढा जमते तेवढा माइंडमध्ये करण्याची कोशिश करा. ठीक आहे. जेवढा माइंडमध्ये होते पॉसिबल तेवढा माइंडमध्ये करायचा. जो पॉसिबल नाही आहे मग त्याला उतरवायच्या पेजेसवर कारण एक्झाममध्ये स्टेप बाय स्टेप करायला वेळ राहत नाही. सेकंड क्वेश्चन काय म्हणत आहे हे आता मी तुम्हाला लिहून देत आहो किंवा तुम्हाला समजावून सांगत आहो म्हणून मी एवढा तरी जात आहो. जेव्हा आपण एक्झामचे पेपरचा ॲनालिसिस बघू तेव्हा बिलकुल 2 ते 3 लाईनमध्ये आपण उत्तर काढू बघा. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला एक एक स्टेप लिहिणे आहे. पण जेव्हा वारंवार तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला 2 ते 3 स्टेपमध्येच उत्तर काढता यायला पाहिजे. कळलं. हां मग काय आहे प्रश्न बघा. 81च्या स्क्वेअर इंटू 27च्या स्क्वेअर आणि 9च्या क्यूब इंटू 3⁵5. आता सर कसं है ना तर काटपीट जमणार आहे का नाही. तर बेस कसे पाहिजेत सारखे. सरळ बसा बेस कसे पाहिजेत त्यांचे सारखे. तर मी काय या 81ला 9च्या रूपात लिहू नाही शकत का. कसं तर 9च्या स्क्वेअर आणि त्याच्या काय होता पुन्हा अरे होता या 81ला लिहिलं 9च्या स्क्वेअर न त्या 81च्या स्क्वेअर 2 होता ना. हां इकडे हा काय आहे 3च्या क्यूब आणि त्याच्या पावर 2. इकडे 9 जसाच्या तसा आणि इकडे पण 3 जसाच्या कारण काटपीट करायची आहे ना आपल्याला. अरे आहे की नाही आहे. हां तर मग काय झालं असतं इकडे 9च्या पावर आणि इकडे 9च्या पावर इंटू आता हा सेपरेट करून टाकतो 3च्या पावर 3 दुने आणि 3च्या पावर बरोबर. तर बघा डिवाइडमध्ये आहे तो डिवाइडवाला रूल लागला असता. बेस सेम आहे 4 मायनस इंटू बेस सेम आहे 3 सेम आहे तर 6 मायनस तर किती 1 आणि इकडे 1 म्हणजे 9 त्रिक. आता बघा उत्तर असेल 27 वगैरे. हां तर त्यालाच आपण 3च्या क्यूब लिहू शकतो ना. अरे 3च्या जसं आता हा 3च्या स्क्वेअर याला काय लिहिलं असतं आपण 3च्या स्क्वेअर इंटू 3च्या पावर 1 म्हणजे 3च्या अरे लिहू शकत होता किंवा 27 आला त्या 27ला पण 3च्या क्यूब लिहू शकत होता. देन
थर्ड क्वेश्चन बघूया. बंद कर रे बाई. तिसरा आहे ना. तर बघा इथं आपण सर्ट्स आणि इंडायसेस वाला लावू शकतो नियम. a टू द पॉवर 1/n या गोष्टीला आपण काय लिहू शकतो, a टू द पॉवर असं लिहू शकतो, म्हणजे अंडर n द रूट ऑफ a म्हणू शकतो. म्हणजेच काय, जसं मी म्हटलं a टू द पॉवर 1/2, तर याच्या काय लिहिलो असतो मी, स्क्वेअर रूट लिहिलो असतो आहे ना. म्हणजे सपोज 36च्या पॉवरमध्ये 1/2 आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तर अंडर रूट ऑफ 36, तर बाहेर काय निघेल, बरोबर आहे. तर या प्रकारे काढू शकतो. पण जसं आता आपल्याला स्क्वेअर रूट माहीत आहे, क्यूब रूट माहीत आहे, फोर्थ रूट माहीत आहे का, फिफ्थ रूट माहीत आहे का कोणाच्या, नाही. तर मग तिथं आपण फसू शकतो है ना. तर त्यावेळेस काय करायचं बघा, त्यावेळेस काय करायचं है ना. जसा हा 27 आहे, हा 27 कोणाचा क्यूब आहे, आपल्याकडे हे सुद्धा एक प्रॉपर्टी आहे, a टू द पॉवर m च्या पॉवर n असेल तर यांच्या काय होत असते, m इंटू होत असते. हां, तर 27 कोणाचा क्यूब आहे, 3चा क्यूब आहे. तर मी याला 3चा क्यूब आणि पहिलेच्याच 1/3 होता, तर हा 1 इंटू 36 कोणाचा स्क्वेअर आहे, 6चा स्क्वेअर म्हणजे 6⁻², आणि हा पहिलेच्या 1/2 होता म्हणून 2, आणि 81 9चा स्क्वेअर इंटू 1/4. ओके. हां, इकडे 25 5चा स्क्वेअर आहे, अरे आहे, आणि त्याच्या पुन्हा 1/2 घेतलेला आहे, 5चा स्क्वेअर इंटू 1/2 इंटू 20चा स्क्वेअर इंटू 1/2. तर बघा 2 2 कटला, 2 2 कटला, 3 3 कटला, 2 2 कटला, बे 1 बे, बे 2 बरोबर. हां, तर बघा इकडे काय आला असता, इकडे 3 इंटू 6 इंटू, आता या 9ला मी 3चा स्क्वेअर लिहितो, आणि पुन्हा 1/2 वाचलाच होता आपला. हां, इकडे 5 इंटू, अरे आला असता. हां, मग पुन्हा 2 2, तर काय राहिला वरतं बघा, पुन्हा हा कट्टे बघा, 3 दुने नाही, बे 3 6, बे 10, अरे हो की नाही. हां, मग इकडे 27/50. तर बघा उत्तर आहे का 27/50. तर त्याची पॉईंटमध्ये व्हॅल्यू घेतलेली आहे 27/50ची. तर बघा काय करतो, याला 2चा मल्टिप्लाय, याला पण, तर वर काय झाला असता 54, खाली काय झाला असता, म्हणजेच व्हॅल्यू काय आली असती, अरे आली 0.54. कळलं की नाही कळलं. हां, थोडासा याला खाली घेऊन घेतो यार. हां, काय आला असता 54/100 म्हणजे 0.50. ठीक आहे. त्यानंतर बघा, हां, इकडे काय म्हटलेलं आहे चौथ्या प्रश्नात, पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे, कोणाची जास्त आहे, तर याची काय येते बघा, 3⁻0 काय झाला 1, 3⁻2 काय झाला 3चा स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू आली 9. इकडे अरे हा 9 झाला होता इंटू 1, 9 1 जा. हां, इकडे याची व्हॅल्यू 1 आहे, हां, याची व्हॅल्यू 9, तर 9 + 1 प्लस होता ना, हा 1 होता तर इंटू होता, तर हा काय आला 10. इकडे 9 - 1 का होईल, इकडे 9/1 म्हणजेच काय होईल, अरे बरोबर, तो कोणाचा उत्तर करेक्ट आहे, याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. हां, इकडे आता हा सोडवायचा आपल्याला, 5⁻⁴ झाला म्हणजे 5च्या पॉवर 5 आहे. ठीक आहे. हां, इकडे
5च्या पॉवर 5. हां खाली सांगा 3च्या पॉवर -7 आहे. अरे मायनसच होता ना, क्वेश्चनमध्ये बघून घ्या होता. आणि 3च्या पॉवर 0 म्हणजे काय होईल? ओके. पण हा पॉवर मी काय केलं, दोघांना डिवाइड केलं. दोघांना डिवाइड केलं, नाहीतर वर काटू शकतो पहिलेच त्याला. बघा हा अंदरचा मॅटर झाला. हां हा आणि हा यांचा काय झाला असता? इंटू झाला असता या नियमानुसार. अरे झाला असता म्हणजे 3/5 इंटू 10/3. 3 कटला, 5 1 5, 5 2 बरोबर. हां इकडे खाली काय झाला असता तर बघा 5 आणि 2च्या इंटू झाला असता तर 5च्या पॉवर. आणि इकडे खाली पण 3च्या पॉवर -14 झाले असते. हां तर आहे का असं कुठं? बघा कुठं गेला हा? 3च्या पॉवर 14 बघा, हा इथं दिसत आहे. याला बघा, याला हा मायनसमध्ये आहे ना, मायनसमध्ये आहे, त्याला इंटूमध्ये लिहायचं आहे म्हणजे वर. आता डिवाईडमध्ये आहे, हे टर्म पूर्णची पूर्ण कशामध्ये आहे? डिवाईड. तर याला इंटूमध्ये जर लिहायचे असेल तर कसं लिहीन? 3च्या पॉवर. आला असता असं उत्तर आहे. सेम पर्याय बघा चौथ्यामध्ये आहे. हां मग याला कसं सोडवून सांगा? आता का पॉवर काढत राहाल का त्याच्या? पॉवर काढत राहायचं. कॉमन काढणं शिकला आपण. तर या सगळ्यांमधून काय कॉमन निघू शकते? 2च्या क्यूब. 2च्या क्यूब निघू शकते. तर अंदर का राहिला असता? इथं राहिला असता 1. इथं का राहिला असता? 2च्या पॉवर. अरे 4 होता, 3 निघला तर 1 राहिला ना, प्लस 2च्या पॉवर. खाली बघा, खाली खाली काय राहिला? इकडून काय निघू शकते कॉमन? 2च्या पॉवर 2 निघू शकते. तर इथं काय राहिला? इकडे 2च्या पॉवर 1 प्लस 2च्या पॉवर. अरे राहिला हा पूर्णच्या पूर्ण काय झाला? मग इकडे 2च्या पॉवर 3 मायनस. अरे डिवाइडमध्ये आहे ना, म्हणजेच 2च्या पॉवर 1 म्हणजेच उत्तर काय आला? तर बघा कुठेतरी असेल उत्तर 2 आलेला. हां त्यानंतर त्यानंतर बघा 7वा प्रश्न. तर 7वा प्रश्न आपला याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आहे ना झालेला आहे. स्क्वेअरवाल्या चॅप्टर वगैरेमध्ये झाले. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूटवाल्या घन आणि घनमूळ आणि वर्ग आणि वर्गमूळवाल्या चॅप्टरमध्ये. तर तो तुम्ही स्वतः सोडवून पाहायचा आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा मी इथं सोडवतो है ना, सांगतो तुम्हाला, त्यानंतर तुम्ही जेव्हा ते बघता है ना, तर मी एक एक नियम लिहून देत नाही. तुम्ही जेव्हा आपल्या कॉपीमध्ये उतरवाल तेव्हा त्याच्यासमोर कोणता प्रॉपर्टी वापरली आहे ते लिहून काढायचं. कळलं का? यानं काय होईल तर तुमच्या त्या प्रॉपर्ट्या लक्षात येऊन जातील. त्यानंतर त्यांचा योग्य वापर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आणि आपल्याला एक्झाममध्ये नाही लिहायचं आहे, पण आपल्या कॉपीमध्ये लिहिताना आपल्याला ते प्रॉपर्टी कोणती वापरली आहे ते तिथं काढायचं. ठीक आहे, काढाल. चल मग आता बघा कोणती प्रॉपर्टी वापरू शकतो इथं. तर हा काय दिसत आहे? हा काय दिसत आहे? 100. तर 100 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे? 10चा. म्हणजे या पूर्ण टर्ममधून काय बाहेर पडला असता? 10. आणि 10चा स्क्वेअर म्हणते आणि त्याच्या पुन्हा काय म्हणते? स्क्वेअर रूट. तर काय होईल? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. अरे मी म्हटलं सपोज एक्सचा स्क्वेअर आणि त्याच्या स्क्वेअर रूट, तर काय होईल? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन एक्स बाहेर पडेल. अरे अगदी त्याच प्रकारे इथून बाहेर काय पडला होता? 10. आणि 10चा काय होता? स्क्वेअर होता. स्क्वेअर 10च्या स्क्वेअरच्या अंडर रूट. तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन काय बाहेर पडला? इकडे बघा, इकडे हा 2 आणि 3 कॅन्सल झाला असता. बे एक बे, बे त्रिक म्हणजे 1/3. आणि हा कोणाचा क्यूब होय? तर मग मी लिहिलो असतो 4चा क्यूब आणि पुन्हा हा बाहेरचा 1/3. तर काय झाला असता? कॅन्सल झाला असता. आणि हा कावे तर 6/6 काय आला?
अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टकटमध्ये निपटावं लागेल. प्रॉपर्टी तिथल्या तिथं राहून कॅन्सल करावं लागेल. समजलं? 2 पर्याय निवडा म्हणजे तर मग निवडू शकता ना तुम्ही. एक साठी काय आहे 10 to the power 0 काय आहे, कोणाच्या बी पॉवरमध्ये 0 टाका, काय येईल उत्तर? अरे 1 येईल. हां, त्यानंतर बघा हा एक प्रश्न बाकी आहे नमुना प्रश्नातला. त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण काय बघू? एक्सरसाइज. ठीक आहे. तर m इज इक्वल टू किती? 6561. ठीक आहे. तर हा कोणाच्या नाही कोणाच्या स्क्वेअर तर असेलच. अरे स्क्वेअर असेल 3च्याच पॉवरमध्ये असेल, कारण इकडे बेस काय आहे 3. आणि बघा काय म्हटलेलं आहे, तर याच्या पॉवरमध्ये काहीतरी संख्या आहे, तर हिला पण आपण 3च्याच पॉवरमध्ये लिहू, तेव्हाच तर हा इक्वल म्हणून आपला हे होईल. इक्वल सांगितलेलं आहे ना, त्याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू इक्वल आहे म्हणते. बरोबर आहे. तर मग असं डायरेक्ट ते इक्वेट करू शकत नाही, तर पहिले बेस इक्वल करून टाकू खालची संख्या. तर कसं होईल? तर मग हा कोणाचा स्क्वेअर आहे पहिले आपल्याला पाहावं लागेल. आता माझे कान हालतेत का कोणाचा आहे म्हणून? एवढे माहीत आहेत का आपल्याला? तर फॅक्टरायझेशन मेथड आपण लावू शकतो. तर कितीने भाग जाईल बघा पहिले. 6 5 11, 11 आणि 1 12, 12 6 18, 9 न जाऊ शकते. आता 9 न भाग देतो. 9 7 2 राहिले, 2 वर 6 आले म्हणजे 26. 9 1 9 2 किती राहिले? 8 राहिले. 8 वर 1 म्हणजे 9 1 9 9 81. तर हा 729 कोणाचा तरी काहीतरी आहे. काय आहे? 9चा क्यूब आहे. अरे 9चा क्यूब आहे, तर 9 × 9चा क्यूब म्हणजे 9च्या रेस टू पॉवर. मग 3च्या रूपात लिहायचं आहे, तर 3च्या स्क्वेअरच्या रेस टू पॉवर झाला असता. तर 3च्या आता या दोघांच्या काय झाला असता? इंटू म्हणजे काय झाला असता? आणि इकडे बी कोण आहे बेटा? हाच आहे. अरे हा सरळ येईल ना. अरे ठीक आहे. आता बघाल तुम्ही, आता मी याच संख्येला फक्त अशा रूपात लिहिलं, म्हणजे जो आहे आता बी क्वेश्चन तोच आहे. मी काय केला का? फक्त या संख्येचा रूप चेंज करून पॉवरच्या रूपामध्ये लिहिला. आता मी इक्वेट करतो. आता काय करतो? इक्वेट. म्हणजे ही संख्या आणि ही संख्या सारखी आहे, बेस सारखा आहे, तर ऑब्वियस गोष्ट आहे पॉवर बी काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे, है ना. म्हणजेच 2m - 2 इज इक्वल टू, तर 2m ची व्हॅल्यू का होऊन जाईल? 8 + 2. तर m इज इक्वल टू यांची झाली 10 आणि भागीला कोण गेले? तर m ची व्हॅल्यू किती झाली? भेटली m ची व्हॅल्यू. बघा असेल आहे. तर या प्रकारे आपल्याला नियम लावायचे आहेत. तर तुम्ही आता जेव्हा ते आपल्या कॉपीमध्ये नोट डाऊन कराल तेव्हा पूर्ण काय लिहून ठेवा, त्याच्यासमोर जे रूल लावले तुम्ही दुसऱ्या पेनानं लिहून ठेवू शकता. ठीक आहे. याने ते तुमच्या लवकर लक्षात येईल की ही प्रॉपर्टी कशी वापरली जाते. आता एक्सरसाइज स्वाध्याय बघूया नेक्स्ट पार्टमध्ये. ठीक आहे.